संविधान दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत संविधान बांधिलकी महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र अनीस भंडाऱ्याच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करून त्रिमूर्ती चौक भंडारा येथे कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हर्षल मेश्राम हे होते। भूभाजी संघर्ष विभाग राज्य सहकार्य विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, बबलू साखोरे, नितेश बोरकर, लीलाधर बनसोड, व्यंकटराव गायधने, पुरुषोत्तम गायधने, अचल मेश्राम, सदानंद इल्मे, चंद्रशेखर खोब्रागडे, रोशन उरकुडे, परवीन आसवले आदी या कार्यक्रमात उपस्थित होते। यावेळेस जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर तसेच सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांच्या समक्ष आम्ही भारताचे लोक ही प्रस्तावना वाचण्यात आली। त्यानंतर मुकेश कुमार मिश्राम PTI राष्ट्रीय न्यूज एजन्सीचे पत्रकार यांना भारतीय संविधान पुस्तक भेट देऊन त्यांचा अनीसच्या वतीने सत्कार करण्यात आला। विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच समाज परिवर्तनाचा कार्य करते। त्यामुळे भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रचार व्हावा यासाठी भारतीय संविधान ही पुस्तक देऊन समाजात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुस्तक देऊन सत्कार व अभिनंदन केले जाते। आपण सर्वांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून समाज परिवर्तनाचे तसेच भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आहे जी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारानुसार संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो। या देशात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून आज दिनांक 26 रोजी 1949 रोजी जी आपल्या सर्व भारतीय नागरिकांना जो अधिकार दिला त्या अधिकारानुसारच ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालते। या देशात संविधान लागू झाला म्हणून प्रत्येक नागरिकांना त्याचे मूलभूत अधिकार कर्तव्याचे अधिकार दिले आहेत। एकदम चांगला संविधान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेले संविधान हे मुळातच अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे या देशातील प्रत्येक नागरिकांनी त्या संविधानाचा फायदा घेऊन घराघरापर्यंत आतापर्यंत संविधान पोहोचायला पाहिजे होता, तो पोहोचला नाही। मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते काम मोठ्या प्रमाणात करते आणि आम्ही दरवर्षी एक संविधान पुस्तक एक सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकारांना सत्कार करून देतो। ती पुस्तकसुद्धा आज आम्ही आमचे मेश्राम पत्रकार साहेब यांना दिली आहे, PTIचे पत्रकार यांना दिली आहे। संविधान हे माणूसपणाची जाणीव देणारे आणि स्वतःचा प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान जागृत करणारे एक संहिता आहे। भारतीय संविधानामध्ये जे आहे मूलभूत ते मूलभूत प्रत्येक मानवी जीवनामध्ये आणि राष्ट्रजीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी बाबासाहेबांनी एकदा विचारलं होतं की मला लोकशाहीची एका शब्दात व्याख्या सांगा। तेव्हा कोणताही प्रोफेसर ते सांगू शकला नाही। मीनाक्षी सुंदरमसारखा एक म्हणजे इंटरनॅशनल प्राध्यापक त्यांनीसुद्धा सांगितलं नाही। तेव्हा बाबासाहेब म्हणाले की लोकशाही हे दुसरं काही नसून या लोकशाहीचं दुसरं नाव आहे फॅटर्निटी, म्हणजेच बंधुता। लोकशाही जिथे असेल तिथे बंधुता असणं आवश्यक आहे आणि ही बंधुता आज आपल्या समाजात, आपल्या राष्ट्रात, आपल्या कुटुंबात अत्यंत आवश्यक आहे। म्हणून बंधुत्वाच्या भावानं आपण प्रत्येकजण दुसऱ्याशी जर वागलो तर समाजात होणारे कलह, वर्गावर्गात होणारे कलह आणि जातीजातीत निर्माण होणारे संघर्ष हे कुठेतरी थांबल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने या संविधानाची उपासना आणि जोपासनाच नव्हे तर ते समर्थित कसे होईल याची काळजी घेणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। कारण संविधान एकदा गेलं की माणसाचं अस्तित्व आणि त्याची अस्मिता ही दोन्ही लयाला जाईल, हे विसरता येणार नाही। म्हणून माणसाचं माणूस पण टिकवायचं असेल, कारण माणूस नुसता स्वातंत्र्य म्हटल्यानं स्वातंत्र्य होत नाही, तर त्याला स्वातंत्र्याची भूमिका
स्वातंत्र्याचं वातावरण तयार करावे लागते. एखाद्याला आपण स्वातंत्र्य दिलं की तू वाघ कसाही असा त्याचा अर्थ होत नाही. स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यालाही हसवणे आणि स्वतःच्या जीवनात आनंद पेरणे याला स्वातंत्र्य म्हणतात. आणि म्हणून असं स्वातंत्र्य आपणाला संविधानाद्वारे घटना समितीने आणि विशेषतः संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. याची जाण आणि जाणीव प्रत्येकाला असायलाच पाहिजे, कारण आत्मभान हे असायलाच पाहिजे. बाबासाहेबांनी प्रत्येकाला माणुसकीचा मंत्र दिला हे कोणीही विसरू शकत नाही. बाबासाहेबांमुळे माणूस म्हणून आमची ओळख झाली ही कोणीही विसरू शकत नाही. परंतु माणूसपणाची ओळख होऊन नुसतं फायदा नाही, तर त्या माणूसपणाचे बीज आपल्या अंतःकरणात आणि आचरणात प्रत्येकाने रुजवावेत ही अपेक्षा. संविधान दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि